मी भूषण कुलकर्णी रुबिक्स क्यूब चेस आणि वैदिक मॅथमॅटिक्सचे क्लासेस घेतो ऑनलाईन आणि ऑफलाईन. आता आपण 5वा चॅप्टर करणार आहोत, मोर और बेटर अटॅकर्स दॅन डिफेंडर्स. पहिले 4 आपण चॅप्टर पाहिले. चेस किड्स बुक ऑफ टॅक्टिक्स याचा अभ्यास करतोय. इंट्रोडक्शन टू पॅरेंट्स, इंट्रोडक्शन टू किड्स, चेस बेसिक्स, टॅक्टिकल ओव्हरव्ह्यू अँड प्राइस, टेक अ मोर इम्पॉर्टंट पीस. याचे व्हिडिओज आधी तयार केलेले आहेत. आत्ताच आपला चॅप्टर आहे मोर और बेटर अटॅकर्स दॅन डिफेंडर्स. डायरेक्टली त्या चॅप्टरकडे जाऊया. जे नवीन असतील त्यांनी प्लेलिस्टमध्ये पहा. आधीचे चॅप्टर महत्त्वाचे आहेत. चॅप्टर 5, 5वा चॅप्टर. मोर और बेटर अटॅकर्स दॅन डिफेंडर्स. फक्त मोर म्हणलं नाहीये, मोर पण म्हणलंय आणि ते बेटर पण म्हणलंय. म्हणजे कधी कधी नंबर ऑफ आर अटॅकिंग अँड डिफेंडर्स सेम असतील, पण अटॅकर्स कमी पॉईंटचे जेव्हा असतील, संख्या सेम असेल, त्याचे नंबर सेम असेल, तरी सुद्धा आपण कॅप्चर करतो. म्हणून फक्त मोर म्हटलं नाही, मोर आर बेटर अटॅकर्स दॅन डिफेंडर्स. अटॅक समथिंग मोर टाइम्स दॅन इट इज डिफेंडेड. चेस खेळताना जेव्हा आपल्याला कॅप्चर दिसतं, अरे मी हे कॅप्चर करू शकतो, तेव्हा आपल्याला नीट बघावं लागतं की त्या तो पीस सपोर्टेड आहे का नाही. जर तो सपोर्टेड नसेल तर त्याला एन प्राइज म्हणतात, आपल्याला तो फ्री पीस मिळतो. जर तो सपोर्टेड असेल आणि जास्त पॉईंटचा असेल त्याला एक्सचेंज अप म्हणतात. एन प्राइज 3रा चॅप्टर आहे, एक्सचेंज अप 4था चॅप्टर आहे. आणि त्यानंतर ही गोष्ट महत्त्वाची बघायची आहे की किती सपोर्ट करतात आणि किती अटॅक करतात. हे पहिलं एक्झाम्पल बघू. काउंट द नंबर ऑफ अटॅकर्स, काउंट द नंबर ऑफ डिफेंडर्स, डिटरमाइन द रिलेटिव्ह व्हॅल्यू ऑफ अटॅकर्स अँड डिफेंडर्स. किती अटॅक करतायत, किती डिफेंड करतात. डिफेंड म्हणजे सपोर्ट. ठीक आहे. आता बोर्ड जर पाहिला तर दिसतंय की नाईटला अटॅक आहे. कोण कोण अटॅक करत आहे. रुक अटॅक करतोय, हा पण रुक करतोय. पण इथे एक गंमत आहे. जेव्हा 2 रुक एका लाईन किंवा एका फाईलमध्ये असेल आणि अटॅक करत असेल, बॅटरी म्हणतात. इथे रुकनी बॅटरी तयार केली, म्हणजे पहिला रुक जाऊन कॅप्चर करतो आणि मागचा रुक त्याला सपोर्ट करतो परत. मग आपलं उत्तर कसं असेल याच्यामध्ये की नाईट इज अंडर अटॅक, घोड्याला अटॅक येतो. अटॅक करणारे दोघं आहेत. आता इथे आपल्याला एक जर दिसत असेल हा, तरी हा तर आहेच आणि मागच्या रुकनी बॅटरी तयार केली. जेव्हा लॉंग रेंज पीसेस कुठले कुठले येतात. हत्ती लॉंग रेंज पीस आहे, एका टोकापासून त्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो. घोडा बिशप लॉंग रेंज पीस आहे, आणि क्वीन वजीर लॉंग रेंज पीस आहे. जेव्हा लॉंग रेंज पीस मागे असतो, एका अटॅक करत असतो असा, त्याला बॅटरी म्हणतात. नाईटला अटॅक आहे, 2 सपोर्ट करतायत. एक सपोर्ट करतोय हत्ती आणि 2 हत्ती अटॅक करतायत. म्हणजे इथे आपण कॅप्चर करणार आहोत ते. हे खूप महत्त्वाचं आहे. काउंटिंग नंबर ऑफ पीसेस सपोर्टिंग अँड नंबर ऑफ पीसेस अटॅकिंग. जर हे चुकलं तर आपले जास्त पीसेस जाऊ शकतात. त्यामुळे बोर्ड नेहमी नीट बघायचा असतो. चेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फोकस करणं आपल्या बोर्डवरती. चला सुरू करूया. मोर और बेटर अटॅकर्स अँड डिफेंडर्स. वाईट टू मूव्ह आहे पहिलं सम. सम करताना तुम्ही व्हिडिओ इथे पॉज करू शकता, तुमचं उत्तर वहीमध्ये लिहा आणि मग परत व्हिडिओ चालू करा आणि परत उत्तर चेक करा. आता वाईट टू मूव्ह काय दिसतंय मला. या नाईटला अटॅक आहे, घोड्याला अटॅक आहे.
पहिलं म्हणजे कुठल्या पीसला अटॅक आहे ते शोधायचं, नाईटला अटॅक आहे. आता या घोड्याला किती लोक अटॅक करतायत? हत्ती पण करतोय, उंट पण करतोय. आणि किती लोक सपोर्ट करतायत? हा फक्त उंटायला सपोर्ट करतोय. म्हणजे नाईट अटॅकमध्ये आहे, नाईटला हत्ती म्हणजे रुख आणि बिशप म्हणजे उंट अटॅक करतायत आणि एकच सपोर्ट. इथे इथे आपण कॅप्चर करणार आहोत. आता हत्तीनी पण मारता येते, कॅप्चर करता येते आणि उंटानी पण कॅप्चर करता येते. तर पहिलं कशाने करणार? जो लेस व्हॅल्यूचा पीस असतो, ज्याला कमी पॉईंट्स असतात त्याने कॅप्चर करायचं. इथे घोड्याला 3 पॉईंट्स असतात, हत्तीला 5 पॉईंट्स असतात. वाटल्यास आपण रिवाइज करू शकतो परत. पॉन जो असतो त्याला 1 पॉईंट असतो, पॉनला 1 पॉईंट असतो. उंट आणि घोडा याला सेम 3 पॉईंट्स असतात. हत्तीला 5 असतात, रुखला 5 पॉईंट्स असतात. वजीर म्हणजे क्वीन, क्वीनला 9 पॉईंट्स असतात. आणि किंग जो असतो तो प्राइजलेस असतो. किंग जर आपला गेला गेला म्हणजे चेकमेट झाला. किंगला कॅप्चर करता येत नाही, नेहमी लक्षात ठेवा. चेस खेळताना कधीही किंगला कॅप्चर करता येत नाही. किंगला कॅप्चर केलं चुकून खेळताना तर ती इल्लिगल मूव्ह होते, आणि जर 2 इल्लिगल मूव्ह केल्या तर आपण हारतो. किंग इज प्राइजलेस. इफ यू लूज द किंग यू लूज द गेम. मग गेम हारली की नवीन गेम खेळायची. तेव्हा पहिल्याचं उत्तर काय? नाईट इज अंडर अटॅक. घोड्याला अटॅक होतोय, 2 अटॅक करतायत आणि 1 सपोर्ट करतोय. आणि पहिल्यांदा कॅप्चर करताना उंटानी कॅप्चर करणार. उंटाला 3 असतात, हत्तीला 5 असतात. पुढे जाऊया. वाईट टू मूव्ह. पॉन आहे, हत्ती आहे. हा, आता इथे परत मगाशी जसं सांगितलं तशी इथे बॅटरी तयार झाली आहे. म्हणजे हा रुक अंडर अटॅक आहे, याला 2 अटॅकर्स आहेत. बॅटरी म्हणजे 2 मोजायची आणि 1 सपोर्ट आहे. 2 अटॅक 8 सपोर्ट कॅप्चर करणार आपण. रुक इज अंडर अटॅक, 2 आर अटॅकिंग, 1 इज सपोर्टिंग. ठीक आहे, पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह. नीट बोर्ड बघा, पॉज करा व्हिडिओ. कोण कोणाला अटॅक करत आहे? ब्लॅक टू मूव्ह म्हणजे ब्लॅक व्हाईटला अटॅक करणार. दिसलं मला. हा नाईट अंडर अटॅक आहे. या नाईटला कोण कोण अटॅक करत आहे? हा घोडा अटॅक करतोय, वजीर अटॅक करतोय, उंट अटॅक करतोय. हे 3 अटॅकर्स आहेत आणि सपोर्टेड पॉन आहे आणि बिशप आहे. बिशप म्हणजे उंट. करायचं का कॅप्चर? हो करायचं. 3 अटॅकर्स, 2 सपोर्टर्स, नाईट इज अंडर अटॅक. अजून काही दिसतंय का? अजून तर काही दिसत नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह. ब्लॅकचे पीसेस सगळे चेक केले. इथे अटॅक दिसतोय, इथे काहीतरी दिसतंय. हा, घोडा अंडर अटॅक आहे. घोड्याला कोण कोण अटॅक करत आहे? हा अटॅक करतोय, हा अटॅक करतोय. आणि सपोर्ट कोण करतोय? ह्याला 2 सपोर्ट आहेत. वजीराचा सपोर्ट आहे आणि किंगचा सपोर्ट आहे. आता इथे गंमत आहे, 2 अटॅक आणि 2 सपोर्ट आहेत, तरी सुद्धा आपण कॅप्चर करणार आहे. चॅप्टरचं नाव जर आपण पाहिलं तर मोर और बेटर अटॅकर्स अँड डिफेंडर्स आहे. फक्त मोर असून मोर असले तर ठीक आहे. बेटर अटॅकर्स आहेत, लेस व्हॅल्यूचे पॉईंट्स आहेत आणि हे बेटर अटॅकर्स आहेत. जरी इथे 2 अटॅक 2 डिफेंड असले तरी इथे वजीर सपोर्ट करतोय आणि राजा सपोर्ट करतोय, म्हणून आपण एक्सचेंज करणार आहोत ते. ठीक आहे, पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह.
इथे अटॅक दिसतोय. हा ठीक आहे, हा पॉनच दिसतोय. हा पॉन अंडर अटॅक आहे. ब्लॅक टू मूव्ह, काळ्याची टर्न आहे. पॉन अटॅक करतोय, घोडा अटॅक करतो, नाईटचा अटॅक आहे, रुकचा अटॅक. आणि ते गंमत आहे. हा इथे बॅटरी तयार झालेली दिसते. हे बघा, ही बॅटरी तयार आहे. म्हणजे जेव्हा पॉन अटॅक करेल, पॉन टेक्स पॉन, पॉन कॅप्चर करेल, तेव्हा मागचा जो उंट आहे तो पण अटॅक करेल. म्हणजे इथे 4 अटॅकर्स आहेत. आणि सपोर्ट चेक करावं लागेल, कोण कोण सपोर्ट करतोय. क्वीन करते सपोर्ट, वजीर करतोय, हत्ती करतोय आणि घोडा करतोय. करायचं मग काय, 4 अटॅकर्स आहेत, 3 सपोर्ट करतात, 3 डिफेंड करतायत. नेहमी लेस व्हॅल्यूच्या पीसने अटॅक करायचं. पहिल्यांदा पॉननी पॉन कॅप्चर करायचा. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. नीट बघा, थांबा, पॉज करा, मागे जा परत. ही बॅटरी नीट समजून घ्या. लॉंग रेंज पीस मागे असले की बॅटरी असते. कुठले कुठले लॉंग रेंज पीस असतात? उंट लॉंग रेंज पीस आहे, हत्ती लॉंग रेंज पीस आहे, आणि वजीर क्वीन लॉंग रेंज पीस आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. व्हाईट टू मूव्ह. व्हाईट टू मूव्ह काय दिसतंय? इथे एक बॅटरी दिसते. बॅटरी आहे, पण बॅटरी काय करते का नाही करते? बॅटरी आहे. व्हाईट टू मूव्ह कोणाला अटॅक करता ह्या रुकला. सपोर्ट किती आहेत? हां, हेच दिसतंय. दिस रूक इज अंडर अटॅक. रूक D8 वरचा रूक अंडर अटॅक आहे. हा अटॅक करतोय आणि हा सपोर्ट करतोय. 2 अटॅक करतायत आणि 1 सपोर्ट करतोय. D8 वरचा रूक हत्तीजवळ, त्याला अटॅक आहे. 2 अटॅकर्स, 1 डिफेंडर्स. करायचं कॅप्चर मग काय. ठीक आहे, पुढे जाऊया. व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहिल तेव्हा पॉज करा. व्हाईट टू मूव्ह. व्हाईट टू मूव्ह काय काय दिसतंय? मी याला अटॅक दिसतोय, हा ह्याला अटॅक दिसतोय. अजून काय आहे का? बघत राहिलं पाहिजे. जसं तुम्ही सराव करत राहाल तेव्हा दिसेल. याचा काय उपयोग नाही, काढून टाका. याचा पण काय उपयोग नाही. एक्सचेंज डाऊन आहे, दोन्ही एक्सचेंज डाऊन झाले. हां, इथे एक बॅटरी दिसते. ही का, ही बॅटरी आहे. म्हणजे ब्लॅक व्हाईट टू मूव्ह आहे. हा नाईट अंडर अटॅक आहे. नाईट अंडर करायचं मग काय. 2 अटॅकर आणि 1च सपोर्टर आहे. बिशपनी नाईट मारायचं. जर रुकनी बिशपला मारलं तर क्वीन परत रुकला मारेल. ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे चेस गेम. चेस खेळणं इंटरेस्टिंग आहे. पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह. ब्लॅक काहीतरी व्हाईटचं कॅप्चर करत आहे. काय काय दिसतंय? इथे अटॅक दिसतोय. अजून हा एक अटॅक दिसतोय. करेक्ट आहे, तेच आहे. नाईट इज अंडर अटॅक. घोड्याला अटॅक आहे आणि 1च सपोर्ट दिसतोय. पॉनचा सपोर्ट आहे, प्यादाचा सपोर्ट आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. व्हिडिओ जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पॉज करा. तुमचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहा आणि मग क्रॉस चेक करा. व्हाईट टू मूव्ह. व्हाईटची टर्न आहे. हां, इथे बॅटरी दिसते. काय काय दिसतंय? याला अटॅक दिसतोय. हा पण अटॅक दिसतोय. आणि सपोर्ट, हा सपोर्ट दिसतोय, हा सपोर्ट दिसतोय. आता पण इथे गंमत आहे बरं का. नंबर ऑफ अटॅकर्स मोर आहेत, नंबर ऑफ सपोर्टर्स लेस आहेत. पण अटॅक करा, कॅप्चर करायचं का नाही करायचं? काय करायला लागेल? विचार करा. कॅप्चर करायचं का नाही करायचं? पहिली मूव काय असेल त्याचा विचार करू. हा उंट आहे. उंट प्याद्याला मारेल. मग हा मागचा प्यादा A7 वरचा पॉन त्या उंटाला मारेल. मग हत्ती
प्याद्याला मारेल, पण हा मागचा रूक थोडी तिथे थांबणार आहे, तो तर पळून जाईल तिथनं. हा रूक तिथेच कशाला थांबेल. म्हणजे जर हे आपण हा जर घेतलं आपण, तर हे सगळं आता काढतो. हा पॉन जाईल ब्लॅकचा, हा पॉन जाईल आणि व्हाईटचा उंटा जाईल, म्हणजे उंटाच्या जास्ती जातील. मग हा एक्सचेंज करून काही उपयोग नाही. ठीक आहे, पुढचं बघूया. असून काय आहे का, इथे दिसतंय, इथे दिसतंय, इथे दिसतंय. हां, बऱ्याच वेळा नवीन खेळताना आपल्याला वाटतं अरे ह्या पॉनला काय एकच पॉईंट आहे, गेला तरी चालेल, पण असं करून नाही चालणार. प्रत्येक पीस आणि पॉन हा महत्त्वाचा असतो. कुठलीही गोष्ट फुकट सोडून द्यायची नाही. पॉन इज अंडर अटॅक, पॉनला अटॅक आहे, 2 अटॅक करतात आणि 1 सपोर्ट करतो. हा बिशप पॉनला मारेल, क्वीननी पॉन बिशपला मारलं, सो असं क्वीन करणारच नाही तसं. हा पॉन फ्री पॉन मिळून जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. व्हाईट टू मूव्ह. आता इथे गंमत आहे, बॅटरी तयार झालेली आहे. या रुकला अटॅक दिसतोय. दहावं करतोय आपण आणि सपोर्ट किती, एकच सपोर्ट, 2 अटॅक. आता इथे काय होईल ऍक्च्युली, ही क्वीन या रुकला मारेल, नाईट क्वीनला मारेल. आपण जर एवढंच पझल बघितलं तर इकडे व्हाईटचा लॉस आहे. पण जर आपण एक स्टेप पुढे जाऊन एक स्टेपचं पुढे गेलो तर आपल्याला इथे काय दिसतंय, हा पीस जाईल, हा पीस जाईल, हा नाईट जाईल आणि शेवटची जी मूव असेल, हा जो हत्ती आहे तो इथे येईल E8 स्क्वेअर वरती. आणि जेव्हा हत्ती E8 वरती येईल तेव्हा तो किंगला चेक देतोय आणि इथे चेकमेट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर चेस कशासाठी खेळतो, अपोनंटच्या किंगला चेकमेट करण्यासाठी. म्हणजे इथे आपली क्वीन जाते पण आपण गेमच संपते इथे, म्हणून आपण क्वीननी मारणार आहोत. इथे जर तुम्ही फक्त तेवढीच मूव बघितली की क्वीननी हत्तीला कॅप्चर केला आणि मग घोडा वजिराला कॅप्चर करेल, तर तुमचं एक्सचेंज डाऊन होईल ते. पण त्याचे थोडंसं पुढे गेलं तर इथे चेकमेट होते, म्हणून ती मूव्ह करणार आहे आपण. अल्टिमेटली चेकमेट करण्यासाठी खेळत असतो आपण. ठीक आहे, पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह. काय अटॅक, ब्लॅक काय अटॅक करत आहे, रुकला अटॅक आहे, हत्तीला अटॅक आहे. रुकला अटॅक कोण करतोय, हा नाईट अटॅक करतोय, क्वीन अटॅक करते आणि एकच सपोर्ट आहे. म्हणजे रुक इज अंडर अटॅक, नाईट अटॅक करतोय, क्वीन अटॅक करते आणि किंग सपोर्ट करतोय. इथे पण आपण घेणार रुक. कुठल्या पीसने कॅप्चर करायचा आहे, नाईटने करू शकतो, लेस व्हॅल्यू, युजली लेस व्हॅल्यूच्या पीसने कॅप्चर करायचा. ठीक आहे, पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह. ब्लॅक काहीतरी, इथे बॅटरी दिसते. हे काय आलं मध्ये आता, बॅटरी. या रुकला अंडर अटॅक आहे. हां, पण 2 अटॅकिंग आहेत आणि 1 सपोर्टिंग आहे. हे 2 अटॅक करत आहेत आणि हा इकडे 1 सपोर्ट करतो आहे. म्हणजे क्वीन टेक्स रुक आणि क्वीन टेक्स क्वीन केलं की हा मागचा रुक क्वीनला अटॅक करेल, परत क्वीनला मारेल. म्हणजे वन रुक इज अंडर अटॅक, E1 वरचा रुक अटॅकमध्ये आहे, त्याला 2 अटॅक करतात आणि 1 सपोर्ट करतो, करायचा कॅप्चर. तर आपण कुठला चॅप्टर बघत होतो, चॅप्टर 5, मोर और बेटर अटॅकर्स अँड डिफेंडर्स. हा बेटर शब्द खूप महत्त्वाचा आहे.
अटॅक समथिंग मोर टाइम्स दॅन डिफेंडेड. आणि विचार करायचा किती सपोर्ट करतायत, किती अटॅक करतायत. अटॅक केल्यानंतर काय होईल. जसं इथे 10व्यामध्ये इथे क्वीन जरी कॅप्चर होत असेल, इथे क्वीन कॅप्चर होते, पण आपल्याला अपोनंटचा किंग मिळते, म्हणजे गेमच संपते. ठीक आहे, हा चॅप्टर झाला. परत एकदा चॅप्टर पहा. पुढचा चॅप्टर आहे फोर्क. पुढचा चॅप्टर नंतर घेऊया, पुढच्या क्लासला घेऊया. प्रॅक्टिस करत राहा आणि गेम्स खेळणं पण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, थांबूया आपण.